भरधाव वेगाने येत असलेल्या महामंडळाच्या बसने उभ्या ट्रकला धडक दिल्याची घटना मध्यरात्री चंद्रपूर शहरालगत असलेल्या पडोली येथील मुख्य चौकात घडली। त्या घटनेत एक ठार तर 13 प्रवासी जखमी झाले। येथील वाहतूकदार रस्त्याच्या कडेला ट्रक उभे करतात, ज्यामुळे महामार्गाची वाहतूक प्रभावित होते। पडोली येथे झालेल्या एसटीच्या अपघातानंतर स्थानिकांचा उद्रेक, रॉंग साईड येणाऱ्या ट्रक चालकांना स्थानिकांनी केली मारहाण। प्रशासनाला 2 दिवसांपूर्वीच अपघातानंतर महामार्गावर सांडलेली राख उचलण्याची विनंती केली होती, मात्र प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। या अपघाताला आणि पर्यायाने फ्लाय ॲशला जबाबदार असलेल्या चड्डा ट्रान्सपोर्टवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी आहे। 2 दिवसा अगोदर पडोली चौकासमोर 500 मीटरवरच मोरवा या ठिकाणी सुशीलाबाई रामचंद्र आंबेडकर कॉलेज आणि बीफे फार्मसी हायटेक कॉलेज असलेल्या ठिकाणी चड्डा कंपनीचा बल्गर टँकर पलटी झाला होता। आम्ही प्रशासनाला सूचना केल्या होत्या की आपण या कंपन्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा आणि कालच धुलीवंदनाच्या दिवशी याच ठिकाणी महाराष्ट्र परिवहन मंडळाची एक बस प्रवाशांना घेऊन येत असताना इथं पडलेले फाईन ॲश जे चड्डा कंपनीनं उचलणं बंधनकारक होतं, ती न उचलता हवेत ती ॲश उडत होती। त्याच्यामुळे प्रवाशांना ड्रायव्हरला काही दिसलं नाही आणि ड्रायव्हरची बस सरळ चड्डा कंपनीच्या रस्त्याच्या बाजूला उभी असलेल्या ट्रकला जाऊन धडकली आणि या अपघातामध्ये ड्रायव्हर ॲडमिट आहे आणि कंडक्टर वनकर नावाचा एक युवा पोरगा ज्याला 4 वर्षाची मुलगी आहे तो या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे। प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर चड्डा कंपनी आणि DNR कंपनी जे अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला आपले वाहन पार्क करतात त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करा आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करा, अन्यथा आम्ही जनता, चंद्रपूरची जनता या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार। काल 11:30 ते 12च्या दरम्यानची घटना आहे। एक महामंडळाची बस नागपूर टू चंद्रपूर येत होती। कंडानगर चौकमध्ये एक रस्त्यावर उभ्याला असलेला जो ट्रक आहे DNR कंपनीचा, त्याला एक पाठीमागून धडक बसली आहे। त्यामध्ये कंडक्टर संदीप नावाचे जे मृत पावले आणि 13 लोक त्यात जखमी झाले। कशामुळे झाला अपघात तो पार्किंगमुळे झालेला आहे। त्यांनी रस्त्यावर पार्क करून ठेवली आहे आणि हे जे धूळ उडत आहे त्याच्यामुळे ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे मला दिसलं नाही।